नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं द विनर्स अकॅडमीमध्ये आणि द विनर्स स्टडी सेंटरमध्ये. TRTI मार्फत पोलीस आणि सैन्य प्रशिक्षण पूर्व कार्यक्रम जो आहे त्याची घोषणा झालेली आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत, ज्यांना ह्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याचा दिनांक हा 29 सप्टेंबर पासून तर 13 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. त्यासाठी काय काय कागदपत्र तुम्हाला लागतात त्याचा मी सेपरेट एक व्हिडिओ घेतलेला आहे. आज मी तुमच्या समोर आलो आहे की हे जे प्रशिक्षण आहे, या प्रशिक्षणाला पात्र ठरण्यासाठी जसं आपल्याला वेगवेगळ्या पात्रता आपल्याकडे असणं आवश्यक आहे, तर त्यातली एक महत्वाची आहे आपली शारीरिक पात्रता. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ह्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शारीरिक पात्रतेचे निकष काय काय ते आपण आज समजून घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण हवं असेल किंवा सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण, तर त्या दोघांसाठी पात्रता वेगवेगळ्या आहेत. पोलीस भरतीसाठी जर वयाचा विचार केला आपण तर मुलांसाठी 18 ते 33 म्हणजे मिनिमम 18 वर्ष वय पाहिजे, मॅक्सिमम 33 वर्ष. आणि मुलींसाठी सुद्धा वयाची अट तीच आहे, 18 ते 33. लक्षात ठेवा, म्हणजे मुलं आणि मुलांसाठी वयाची अट सेम आहे, 18 ते 33 वर्ष. कमीत कमी 18 वर्ष तुमचे पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंत तुम्ही हे प्रशिक्षण घेऊ शकता. त्यानंतर उंचीचा जर विचार केला तर उंची मुलांसाठी आहे 160 सेंटीमीटर, याच्यापेक्षा कमी चालणार नाही. आणि मुलींसाठी आहे 150 सेंटीमीटर. म्हणजे मुलांच्या आणि मुलींच्या उंचीमध्ये 10 सेंटीमीटरचा डिफरन्स आहे. मुलांसाठी 160 सेंटीमीटर पाहिजे, मुलींसाठी 150 सेंटीमीटर पाहिजे पोलीस प्रशिक्षण पूर्व कार्यक्रमासाठी. त्यानंतर छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर वाढलेली पाहिजे, म्हणजे 79 आणि 5 म्हणजे 84 सेंटीमीटर मुलांसाठी. लक्षात ठेवा. सो हे झालं पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मुलांसाठी आणि मुलींसाठी असलेले निकष. जर तुम्ही सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा जर लाभ घेऊ इच्छिता तर त्यासाठी तुमची वयाची अट आहे मुलांसाठी मुलींसाठी 17 ते 21 वर्ष. लक्षात ठेवा, इकडे एक वर्ष कमी आहे. म्हणजे पोलीस प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मिनिमम 18 लागतात, सैन्यासाठी मिनिमम 18 चालतं. 17 चालतं, 17च्या पुढे 17 पासून 21 पर्यंत. म्हणजे इकडे 18 ते 33 चा स्लॉट आहे, इकडे 17 ते 21, म्हणजे इकडे जरा मिनिमम कमी स्लॉट आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर उंचीमध्ये पण थोडासा बदल आहे. इकडे मुलांची उंची 168 सेंटीमीटर पाहिजे सैन्य भरतीसाठी, पोलीससाठी 160 सेंटीमीटर पाहिजे. मुलींची उंची पोलीससाठी 150 सेंटीमीटर चालते, मुलींसाठी 157 सेंटीमीटर पाहिजे. लक्षात ठेवा, म्हणजे सैन्य भरती प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उंची जी आहे ती पोलीस प्रशिक्षणापेक्षा थोडी जास्त आहे. मुलांसाठी 8 सेंटीमीटर, मुलींसाठी 7 सेंटीमीटर जास्त आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि छाती जी आहे मुलांसाठी ती मात्र पोलीस प्रशिक्षणापेक्षा थोडीशी कमी आहे, किमान 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, म्हणजे 82 सेंटीमीटर. लक्षात ठेवा. सो ह्या अटींची पूर्तता, या शारीरिक पात्रतेची पूर्तता जे विद्यार्थी करत असतील त्यांना सर्वांना पोलीस किंवा सैन्य प्रशिक्षण पूर्व कार्यक्रमाचा लाभ घेता येईल आणि ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून ह्या कार्यक्रमासाठी पात्र ठरू शकतात. तुमचं जे वय आहे मित्रांनो, जसं की ते दिले 18 ते 33 आणि 17 ते 21, तर हे वय कधीपर्यंत गणलं जाणार आहे तुमच्या जन्मतारखेपासून, तर हे वय गणलं जाणार आहे 1 ऑगस्ट 2025 रोजी. तुमचे जे काही वय असेल तुमच्या जन्मतारखेपासून 1/8/2025 ला तुम्ही जेवढ्या वर्षाचे महिन्याचे झाले असणार ना, ते गणलं जाणार आहे. लक्षात ठेवा, याच्या नंतरचं नाही, याच्या अगोदरच 1/8/2025 पर्यंत तुमचं वय गृहीत धरलं जाणार आहे, हे पण लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ही झाली तुमची शारीरिक पात्रता. जेवढे विद्यार्थी ही शारीरिक पात्रता पूर्ण करत असतील ते सगळे विद्यार्थी पोलीस किंवा सैन्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पात्र असणार आहेत. काही अडचण आली, शंका असेल तर आमच्याशी संपर्क करा. द विनर्स अकॅडमी, द विनर्स स्टडी सेंटर. मोबाईल क्रमांक आहे 9823 75 24 25 किंवा 76 20 76 97 58. थँक्यू.